नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळाली मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, BARC DEA कडून इथं भरती निघालेली आहे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC कडून ट्रेनिंग स्कूलसाठी इथं व्हॅकन्सी आहे, जी की डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी करता. ओके. त्यासाठी तुमची जी पदवी निघालेली आहे 2026 ची ही व्हॅकन्सी असणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे. यामध्ये पदाचं नाव दिलेलं आहे. सायंटिफिक ऑफिसरसाठी इथं व्हॅकन्सी आहे. OCES करता, DGFS करता. ओके. त्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि अप्लाय करण्यासाठी BE, BTech, BSc इंजिनिअरिंग, MTech, MSc झालेले असेल तर अप्लाय करू शकता. जर आपण गेट दिलेली असेल, गेट एक्झामिनेशन 2024, 25, 26 तरच आपण याच्यात अप्लाय करू शकतो. आता याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपले Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही भरती जी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आहे. डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी करता तर DEE करता व्हॅकन्सी आहे. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC ट्रेनिंग स्कूल करता. ओके. इन्व्हाइट केलेलं आहे त्यांनी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स अँड सायन्स पोस्ट ग्रॅज्युएटवाल्यांसाठी इथं व्हॅकन्सी दिलेली आहे. ज्यामध्ये याच्यामध्ये दिलेली आपल्याला चॅलेंज राहणार आहे आपल्याला याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला एरिया वाईज. ओके. याच्यामध्ये आपल्याला चांगली इंजिनिअरिंग प्रोग्रामिंगमध्ये आपल्याला न्यूरिकल रिक्टोरस अँड कंपनीसाठी आपल्याला काम करावं लागेल. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे सायंटिफिकलसाठी तर ऑफिसरसाठी तर व्हॅकन्सी आहे. ग्रुप एची भरती आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून. ओके. ज्याची की इथं इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट सायन्स अँड प्रोग्रामरसाठी तर व्हॅकन्सी आहे 2026 साठी आणि DAE ग्रॅज्युएट फॉलोशिप स्टीम इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुमचं ते 1 इयरचं जे याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला ट्रेनिंग वगैरे इथं घेतल्या जाईल याच्या पद्धतीने देण्यात आलेलं आहे. ओके. तर याच्यामध्ये आपल्याला OCES 2026ला 1 इयर ऑपरेशन्स कोर्स असणार आहे आणि DGFSमध्ये 2 वर्षाचे आपल्याला ट्रेनिंग असणार. याच्यामध्ये MTech वगैरे आपल्याला लागणार आहे. याच्यामध्ये इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सवाले अप्लाय करू शकता पहिल्या पोस्टला, सायन्स पोस्ट ग्रॅज्युएटवाले दुसऱ्या पोस्टमध्ये आपण इथं MTech वगैरे झालेले असेल तर अप्लाय करू शकतात. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला दिलेली आहे यांच्याकडून. आता संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप आता जाणून घेऊया. आता आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. तर ट्रेनिंग दिलेली आहे आपल्याला, तुम्हाला ट्रेनिंग भेटणार आहे एम्प्लॉयला. ओके. आता याच्यामध्ये थोडं तुम्हाला बघायला थोडं बारीक PDF नीट बघून घ्या. ओके. याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. मुंबई वगैरे याच्यासाठी सगळ्या ठिकाणी इथं जॉब लोकेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये आता रिसर्च सेंटर दिलेलं आहे, जे की तुम्ही बघू शकता. रिसर्च सेंटरचे नावं, हेड ऑफिसचे नावं दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर इथं सगळ्यात पहिले आपल्याला 2 इयर DAE ग्रॅज्युएट फॉलोशिप स्ट्रीम इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट इयर 2025 ते 28 पर्यंत आपल्याला जे असणार आहे. DGFS साठी तर आपल्याला स्टीम इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आपल्याला ट्रेनिंग भेटणार आहे. सिलेक्शन ऑफ इंटरव्ह्यू बेसिस असणार आहे BARC कडून ट्रेनिंग स्कूलकडून. ओके. याच्यामध्ये प्रोग्राम दिलेला आहे. सगळी MTech DGFS याच्यासाठी आपल्याला इथे इन्व्हाइट केलेलं आहे. ओके. जे की तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं आता. तर DGFS OCDF मध्ये जे असणार आहे, त्याच्यात पण आपल्याला 1 ते 2 वर्ष ट्रेनिंग आपल्याला भेटणार आहे, जे की मुंबईमध्ये होणार आहे. याची पण मुंबईमध्ये होणार आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला प्लेसेस दिलेला आहे. BARC कडून आपल्याला जॉब लोकेशन ऑल ओव्हर इंडियामध्ये असणार आहे. सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी ते रिक्वायरमेंटसाठी ॲग्रीमेंट असणार आहे DAE कडून. ओके. जे की 3 वर्षाचा असणार आहे ॲग्रीमेंट्स. त्याच्यामध्ये आपल्याला बुक अलाउन्स वगैरे, इयर ऑफ द कंप्लीट ट्रेनिंग आपल्याला घ्यावे लागणार आहे. सगळं आपल्याला अलाउन्स वगैरे दिले जाणार आहे. पेड असणार आहे. याच्यासाठी स्टायपन वगैरे मिळणार आहे. आता याच्यामध्ये ॲन्युअली आपल्याला याच्यात दिलेले अलॉंग 4 लाख रुपीज आपल्याला 4 लाख रुपये BRENS कडून तर ट्रॅक फॉर प्रोजेक्ट टीमसाठी असणार आहे. MTech प्रोजेक्टसाठी. ओके. स्टायपन बद्दल जर बोलायला गेलं तर तुम्हाला इथं स्टायपन भेटणार आहे. आता फर्स्ट इयरमध्ये जर पेड असणार आहे स्टायपन 74,000 रुपये पर मंथ आपल्याला भेटणार आहे OCES कडून आणि 30,000 रुपयाचे आपल्याला बुक अलाउन्स वगैरे आहे. त्याच्यानंतर DGFS करता MTech प्रोग्रामरसाठी तुम्हाला 60,000 रुपये पर मंथ पगार आहे आणि तुम्हाला सगळी फॉर्च्युनिटीच भेटणार आहे. चांगली फॉर्च्युनिटी आपल्याला बघायला भेटते. प्रोजेक्टसाठी 4 लाख रुपये आपल्याला मिळणार आहे. ओके. आता ग्रेड दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला अँड पे दिलेला आहे, स्केल दिलेला आहे, अपॉइंटमेंट दिलेलं आहे. जर तुम्ही समजा इथं पर्मनंट झाले ट्रेनिंग नंतर, तर DAE कडून तुम्हाला इथं ग्रुप एची पोस्ट भेटत असते. सायंटिफिक ऑफिसरची लेव्हल 10 सॅलरी 56,100 पासून आपल्याला स्टार्टिंग पेमेंट भेटणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला चांगली फॉर्च्युनिटी मिळत असते आणि टोटल तुम्हाला जर मंथली एम्प्लॉयमेंटला इथं सगळ्या अलाउन्स वगैरे जर बघायला गेलं तर 1,35,000 पर्यंत तुम्हाला पेमेंट याच्यात भेटणार आहे. त्यानंतर DGFS करता इथं दिलेल्या MTech साठी पण चांगली अपॉर्च्युनिटी आहे. त्यांना इथं आता सगळ्यात पहिले दोघं पदांसाठी
OCES अँड DGFS 2026 साठी स्टेप असणार आहे. सगळ्यात आधी स्क्रीनिंग असणार आहे. स्क्रीनिंग झाल्यानंतर तुमचं इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. इंटरव्ह्यू नंतर तुमचं फायनल सिलेक्शन केलं जाणार आहे. ऑनलाईन स्क्रीनिंग एक्झामिनेशन असणार आहे. ओके, ती एक्झामिनेशन झाल्यानंतर तुम्ही पुढची स्टेप तुमची जाणार आहे. कोड वगैरे दिलेला आहे यामध्ये ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इंजिनिअरिंग गेटची एक्झामिनेशन तुझी लागणार आहे. याच्यामध्ये जो की तुझा स्कोअर असेल 2024, 25, 26चा तो इथं लागणार आहे. ओके, ज्यामध्ये की तुम्ही कोणती एक्झामिनेशन दिलेलं आहे. सिलेक्शन फॉर इंटरव्ह्यू तुमच्या इथे घेतला जाणार आहे. इंटरव्ह्यूचे तुम्हाला मार्क वगैरे सगळे मिळणार आहे. ओके, इंटरव्ह्यूच्या बेसिसवर ऑनलाईन एक्झामिनेशनच्या बेसवर आपलं सिलेक्शन आहे. क्वालिफिकेशन दिलेलं आहे. OCES आणि DGFS 2026 याच्यामध्ये प्रोग्रामरसाठी. ओके, इंजिनिअरिंग डिसिप्लिन आपल्याला याच्यात पाहिजे OCES करता, जे की आता याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग असाल, केमिकल इंजिनियर असाल, कम्प्युटर इंजिनियर असाल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, एस्टिमेशन इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर 60% आपली डिग्री झालेली पाहिजे आणि गेट एक्झामिनेशन दिलेली पाहिजे 2024, 25, 26ची. ओके, याच्यात दिलेली आहे संपूर्ण माहिती. जर आता हे झाल्यानंतर तुमचं इथं आता फिजिकली डिसिप्लिन वगैरे चेक केलं जाणार आहे. ओके, याच्यामध्ये पण. ओके, तर असं असणार आहे. तुमची इथं फॉलोइंग टेस्ट दिलेली आहे. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन, फिजिकल टेस्ट वगैरे सगळं घेतलं जाणार आहे. ओके, तर रेग्युलर जॉब असणार तुम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटीमध्ये बघायला मिळते. ओके, त्यामध्ये आता ॲडमिशन दिलेलं आहे. DGFS करता याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम एज लिमिट दिलेलं आहे. एज लिमिट 29 वर्षापर्यंत. जनरल कॅटेगरी 26 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. OBC कॅन्डिडेट्स 29 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. SC/ST कॅन्डिडेट्स 31 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. ओके, एज लिमिट दिलेलं 18 वर्षाच्या पुढे आपण पाहिजे. इंटरनॅशनलवाले अप्लाय करू शकतो. चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. याच्यामध्ये ॲप्लिकेशन फीज असणार आहे ₹500 असणार आहे. नॉन रिपेंटेबल सगळ्या कॅटेगरीकरता याच्यात फी दिलेली आहे. फक्त SC/ST PWDला ट्रान्सजेंडरला सोडून बाकीच्यांना ₹500 लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर आता पुढे हाऊ टू अप्लाय. ओके, आता मित्रांनो हाऊ टू अप्लाय करण्यासाठी याच्यात दिलेलं आहे आपल्याला कॅन्डिडेटला इथं रिलेव्हंट आपल्याला आयडेंटिटी प्रूफ लागणार व्हेरिफिकेशनसाठी आणि हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला भरायचं आहे. त्याची वेबसाईट लिंक याच्यात दिलेली आहे. ओके, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आता टेबल दिलेलं आहे याच्यामध्ये आता क्वालिफिकेशन डिग्री OCES आणि DGFS साठी स्क्रीनिंगसाठी. ओके, डिसिप्लिन्स वगैरे स्ट्रीम दिलेली आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिले कोड नंबर दिलेला आहे, कोड दिलेला आहे त्याचा आणि आपल्याला OCES आणि DGFS इथे डिसिप्लिन दिलेलं आहे, क्वालिफिकेशन दिलेलं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये गेट एक्झामिनेशन्स वगैरे लागणार आहे आणि स्ट्रीम वगैरे दिलेली आहे. आता मेकॅनिकल वगैरे कोणती ट्रेडिंग स्ट्रीम. ओके, सगळ्यात पहिले आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी BE BTech BSc इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये दिलेलं आहे 5 इयर आपली इंटरग्रेटेड MTech डिग्री झालेली असेल तरी अप्लाय करू शकता मेकॅनिकल इंजिनिअरमध्ये. मेकॅनिकल इंजिनिअरसाठी वॅकन्सी मेकॅनिकलमध्ये. ओके, केमिकल इंजिनिअरसाठी BE BTech BSc इंजिनिअरिंग 5 वर्षाची MTech झालेली असेल तरी अप्लाय करू शकता. केमिकलसाठी इथं वॅकन्सी आहे. मेटलगिरी इंजिनिअरसाठी BE BTech BSc इंजिनिअरिंग आणि MTech वगैरे झालेलं असेल तरी अप्लाय करू शकता. मेटलगिरी इंजिनिअरसाठी तर वॅकन्सी आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरमध्ये BE BTech BSc इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकता. चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. 5 वर्षाची MTech झालेली असेल तरी अप्लाय करू शकता. इलेक्ट्रिकलची वॅकन्सी आहे. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरमध्ये पण सेम डिसिप्लिन BE BTech BSc इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरवाले अप्लाय करू शकता याच्यामध्ये. ओके, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये BE BTech BSc कॉम्प्युटर सायन्सवाले इथं अप्लाय करू शकतात. एस्टिमेशन इंजिनिअरिंगमध्ये BE BTech BSc MTech एस्टिमेशन इंजिनिअरिंगवाले याच्यात अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरमध्ये BE BTech BSc सिव्हिल इंजिनिअरिंग MTech सिव्हिल इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकता. फिजिकल डिसिप्लिनमध्ये MSc इंटरग्रेटेड MSc फिजिकल सायन्सवाले अप्लाय करू शकता याच्यामध्ये. ओके, आणि BE BTech इंटरग्रेटेड MTechवाले इंजिनिअरिंग फिजिक्सवाले अप्लाय करू शकता. केमिकल डिसिप्लिनमध्ये MSc इंटरग्रेटेड MSc केमिस्ट्रीवाले अप्लाय करू शकता. चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे केमिस्ट्रीमध्ये पण याच्यामध्ये. आणि बायोसायन्समध्ये MSc इंटरग्रेटेड MSc बायोसायन्स आपलं झालेलं असेल तर MSc झालेलं असेल तर आपण अप्लाय करू शकतात. ओके, त्याच्यानंतरचं आपल्याला याच्यात दिलेलं आहे जिओग्राफी डिसिप्लिनमध्ये MSc जिओग्राफी झालेलं असेल MTech झाले असेल तर अप्लाय करू शकतात. आणि जिओग्राफिक्समध्ये दिलेलं आहे याच्यामध्ये जिओफिजिक्समध्ये दिलेलं आहे. डिसिप्लिनमध्ये MSc जिओफिजिक्सवाले याच्यात अप्लाय करू शकता. चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. ओके, आता त्याच्यानंतर बाकीचे या साईडला याच्यात दिलेले आहे जे की आपण जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप. ट्रेनिंग स्लॉट 2. ओके, याच्यात आता ट्रेनिंग स्लॉट 2 आपण बघू.
आता ट्रेनिंग टेबल 2 दिलेला आहे, ह्याच्यामध्ये ट्रेनिंग स्लॉट दिलेला आहे, डिसिप्लिन्स वगैरे दिलेला आहे ह्याच्यामध्ये पण. ओके. BARC मुंबईकरता पण असणार आहे, ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग वगैरे सगळ्यांसाठी. ओके. आणि हैदराबादमध्ये असणार आहे. JEE जिओग्राफी अँड जिओफिजिक्ससाठीच असणार आहे हैदराबादला तुमचं ट्रेनिंग सेंटर्स. ओके. आता टेबल 3 दिलेलं आहे, एमटेक डिसिप्लिन सिव्हिलायझेशनसाठीच्या अपॉर्च्युनिटी आहे. DGFS करता आता ते तुम्हाला मी सांगितलं होतं. ओके. आता DGFSचं सांगून देतो. त्याच्यामध्ये पण सेम तसंच दिलेलं आहे, एमटेक वगैरेसाठी व्हॅकन्सी आहे. मेकॅनिकल इंजिनिअरमध्ये टर्मिनल अँड इंजिनिअरिंग टर्मिनलवाले अप्लाय करू शकता. BE BTech BSc इंजिनिअरिंगवाल्यांसाठी अपॉर्च्युनिटी आहे. ओके. अप्लाइड मेकॅनिक्ससाठीच्या व्हॅकन्सी आहे. BE BTech BSc इंजिनिअरवाले अप्लाय करू शकता. केमिकल इंजिनिअरमध्ये केमिकल इंजिनिअर BE BTech BSc इंजिनिअरवाले अप्लाय करू शकतात. मेटलगिरी इंजिनिअरिंगमध्ये BE BTech BSc इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकतात. फिजिक्समध्ये BE BTech BSc इंजिनिअरवाले अप्लाय करू शकतात. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये BE BTech BSc इंजिनिअरवाले अप्लाय करू शकतात. एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये BE BTech BSc सिव्हिलवाले अप्लाय करू शकतात. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरवाल्यांसाठी BE BTech BSc इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकतात. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. IITB तुमचा आहे. IITB IITM. ओके. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठीच्यामध्ये BE BTech BSc इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरवाले अप्लाय करू शकता. आणि ग्रुप सिस्टम कंट्रोल इंजिनिअरिंगसाठीच्यामध्ये पण BE BTech BSc वाले अप्लाय करू शकता. कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये सायन्स अँड इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकता. BE BTech BSc इंजिनिअरिंगवाल्यांसाठी अपॉर्च्युनिटी. कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये सायन्स अँड इंजिनिअरिंग डिग्री BE BTech BSc इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकतात. ओके. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. अप्लाय करण्यासाठी आपल्याला OCES आणि DGFSचा 2025चा याचा प्रोग्राम डिग्री आहे. ओके. इम्पॉर्टंट नोट्स वगैरे दिलेले आहे याच्यामध्ये. आता जी की आपल्या ज्या सेपली वगैरे ट्रेनिंग स्कीम दिलेला आहे. ओके. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया अथॉरिटी दिलेली आहे. ओके. अशा पद्धतीने. आता तुमचा दिलेला आहे टेबल नंबर 4. याच्यामध्ये दिलेला आहे इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहे. 22 डिसेंबर 2025 पासून तुमचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 21 जानेवारी 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके. याच्यामध्ये करेक्शन करण्यासाठी टाइम दिलेला आहे 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2026. आणि तुमचं जे आता एक्झाम वगैरे असणार आहे, जे ॲडमिट कार्ड वगैरे भेटणार आहे 15 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत. एक्झाम घेतली जाणार आहे 14 आणि 15 मार्च 2026 मध्ये. आणि गेट एक्झामिनेशन कोर्स लागणार स्कोअर लागणार आहे 26 मार्च 2026 ते 2 एप्रिल 2026 पर्यंत. ओके. याचा जो इंटरव्ह्यू असणार आहे सेकंड वीकमध्ये एप्रिल 2026ला याच्यामध्ये दिलेली आहे. आणि एप्रिलमध्ये तुमचा याच्यामध्ये इंटरव्ह्यू वगैरे स्लॉट इथं घेतला जाईल 20 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत. सिलेक्शन फॉर इंटरव्ह्यूचं जे दिले जाणार आहे 12 मे ते 12 जून 2026. आणि आपल्याला प्रोग्रामर ॲप्लिकेशन पोर्टलवर याच्यामध्ये कॅन्डिडेट सिलेक्टेड जी लिस्ट वगैरे असणार आहे ते लास्ट वीक जून 2026ला लागून जाणार आहे सिलेक्टेड लिस्ट. ओके. आणि आपल्याला प्रोव्हिजनल आपल्याला एमटेक ॲडमिशन्स अँड जे चालू होतील ते आपल्याला फर्स्ट वीकमध्ये जुलै 2026ला आणि डिक्लेरेशन्स वगैरे जे असणार आहे सेकंड वीकमध्ये जुलै 2026 मध्येच. ओके. आणि याच्यात एम्प्लॉयमेंटला इथं मेडिकल टेस्ट वगैरे तुमचं घेतलं जाणार सिलेक्टेड कॅन्डिडेटचं 1 जुलै 2026 ते 23 जुलै ते 30 जुलैपर्यंत अशापर्यंत घेतलं जाणार आहे. प्रोग्राम तुझा चालू होणार आहे 31 जुलै 2026ला. अशी ही अपॉर्च्युनिटी आलेली याची वेबसाईट लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आपले फॉर्म चालू झालेले आहे 22 डिसेंबर 2025 पासून ते 21 जानेवारी 2026 पर्यंत. तर लवकरात लवकर अप्लाय करून घ्या. त्याची अप्लाय करायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा इंस्टाग्राम फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. PDF फाईल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला शेअर करून जाऊन डाउनलोड करू शकता. ओके. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.